वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पुणे पोलिसांनी स्वारगेट परिसरामधून कासलेला पहाटे ताब्यात घेतलं। पुणे पोलिसांनी रणजित कासलेला बीड पोलिसांकडे आता हस्तांतरित केलेला आहे। रणजित कासलेला घेऊन पोलीस पुण्यातून बीडच्या दिशेने रवाना झाले। कासले काल दिल्लीतून पुण्यामध्ये आला, त्यानंतर पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हाची ही सीसीटीव्ही दृश्य सध्या आपण पाहतोय आणि आता त्याला बीड पोलिसांकडे हस्तांतरित केलं जात आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आता बीड पोलिसांकडे त्याची कस्टडी गेल्यानंतर पुढे नेमकं काय घडू शकतं, चौकशी कशा पद्धतीने पुढे जाईल? बरोबर आहे। जेव्हा कासले हा दिल्लीतून पुण्यात आला तेव्हा पुण्यातल्या स्वारगेट परिसरातल्या सुंदरम हॉटेलमध्ये तो मुक्कामाला थांबलेला होता। मी आता हॉटेल सुंदरमच्या परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की या सगळ्या परिसरामध्ये साधारणपणे रात्रीच्या सुमारास हॉटेल सुंदरम मध्ये कासले जेव्हा मुक्कामाला थांबला तेव्हा बीडच्या पोलिसांची जी गाडी आहे ती या ठिकाणी आली आणि याच हॉटेलमधून कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या हॉटेलमधले सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतानाचे आपण दाखवतो आहोत। बीड पोलिसांचं पथक हॉटेलमधून कासलेला घेऊन बीडच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि आता अर्थात त्याला अटक करण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाईल आणि त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्याच्याकडून जामिनासाठी अर्ज देखील केला जाईल। या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।